एका शहराचा विकास मोजायचा असेल तर त्या शहरातील रस्ते पहा, कारण रस्ते फक्त एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नसतात, ते त्या शहराच्या प्रशासनाचा आरसा असतात. पण जेव्हा त्या रस्त्यांवर खड्ड्यांपेक्षा डांबर कमी दिसू लागतं तर समजून घ्या की विकासाची फक्त भाषणं झाली आहेत, काम नाही. नमस्कार, मी संघर्ष आणि आपण पाहत आहात झकास मराठी. जर आपण झकास मराठीला आताही सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा. पावसाळा सुरू झाला की देशभरातून पूर, दरडी कोसळणे, रस्ते वाहून जाणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या बातम्या येतात. पण आज आपण अशा एका शहराबद्दल बोलणार आहोत जिथे पाऊस हा नैसर्गिक आपत्तीपेक्षा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पोलखोल करत आहे. हे शहर म्हणजे पूर्व विदर्भातील भंडारा. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा भंडारा, गोशेखुर्द धरण, समृद्ध शेती आणि शांत शहर म्हणून ज्याची ओळख होती, आज दुर्दैवाने तो खड्ड्यांसाठी ओळखला जातो. भंडाऱ्यात एकदा वाहन घेऊन बाहेर पडा आणि सुखरूप घरी परत आले असाल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण इथे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे. दररोज शेकडो नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात. शाळेत जाणारी मुलं, कामावर जाणारे कर्मचारी, रिक्षा चालक, वृद्ध नागरिक, गर्भवती महिला आणि रुग्णवाहिका. पण प्रत्येकाच्या मनात एकच भीती असते, आज आपण सुरक्षित पोहोचणार का? पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचतं, खड्ड्यांची खोली दिसत नाही आणि क्षणात अपघात होतो. एखादा दुचाकीस्वार घसरतो, एखाद्या वृद्धाचा तोल जातो, एखाद्या मुलाच्या अंगावर चिखल उडतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चित्र. हे दृश्य आता इतकं सामान्य झाले आहेत की लोकांनी अपघातावर आश्चर्य व्यक्त करणं सुद्धा सोडून दिलं आहे. पण प्रश्न असा आहे की सगळ्याला जबाबदार कोण आहे? भंडारा नगर परिषद, लोकप्रतिनिधी की जे प्रशासन ज्याच्यावर नागरिकांच्या पैशातून रस्ते सांभाळण्याची जबाबदारी आहे? काही दिवसांपूर्वी भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या खराब व्यवस्थेविरोधात आंदोलन केलं. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. खासदार प्रशांत पडोळे यांच्यावरही त्यांनी टीका केली आणि रस्ते दुरुस्ती करण्याच्या 24 तासाचा त्यांनी अल्टिमेटम दिला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर फार गाजला. तो व्हिडिओ पहा. आता 24 मीटर मंजूर हा नॅशनल हायवेचा नियम आहे की नाही? मग 24 मीटर पाहिजे तो. नाही तर तुमच्या तंगड्यावरती आणि डोकं खाली ते करावं लागते. लोक मरून राहिले, लोक पडून राहिले. नालायक लोक, तुम्हाला लाज नाही वाटत का बे? त्याला तुमच्यामुळे आम्हाला शिवाय घालतात. म्हणजे केंद्र शासनाचे तुम्ही अधिक कर्मचारी असल्यामुळे जास्त मस्ती केली का तुम्ही? काल पण बाया पडलेत, पोरं पडलेत, लहान पोरं पडला. एखाद्या जणाचा कमी जास्त झाला असतं तर किती या रस्त्यावर पडलो. अरे पण तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे हरामखोरा. पडल्यानंतर तुम्ही करणार का? तुम्ही इकडे तुमच्याकडे चार्ज असेल ना, इकडे कुठं आहे तुमच्या एक्झिक्युटिव्ह? कुठं आहे? त्याला इथं बांधूनच ठेवायचं. तुम्ही जितके गुन्हे दाखल करायचे करा, नाही तर तुलाच का नाही कपडे काढून तुला काळं फासून तुला फिरवा लागते. इकडे लोक अक्षरशः पडून राहिले, मरून राहिले. रोजचे ऍक्सिडेंट होतात. काल मला रात्री एक फोन आला आमच्या पत्रकारांचा की एक माणूस मोटरसायकलवरती बाई पडली, लहान पोरगा छोटा होता तो पडला. तुमच्या घरचे पडले तर तुम्हाला बरं वाटेल का? पाण्यात रस्ता दिसत नाही, गड्डा बघा. तुम्ही टू व्हीलर आले असाल, लक्षात येते का गड्डा तुमच्या? नाही खासदार लक्ष देत नाही का इकडे? हा, तुमच्या खासदाराची जबाबदारी आहे नाही? कधी फोन केला का तुम्हाला? केलं होतं का फोन? नाही केला. खासदार काय नाही करत. खासदार का काम आहे? राष्ट्रीय महामार्ग सेंट्रल की बात है, सेंट्रल गवर्नमेंट की बात है. पण आज अनेक दिवस उलटून गेले आणि परिस्थिती तशीच आहे. मग प्रश्न पडतो, प्रशासनाला लोकांच्या जीवाचं काही महत्त्व उरलेलं आहे की नाही? या आंदोलनानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काहींनी प्रशासनावर टीका केली, काहींनी आमदारांनाच प्रश्न विचारले. सरकार तुमची आहे, सत्ता तुमची आहे, मग आंदोलन तुम्ही कोणाच्या विरोधात करता? इतकी वर्ष विकास कुठं होता? यावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण या सगळ्यांमध्ये अडकला तो भंडाऱ्याचा सामान्य नागरिक. सकाळी घरातून बाहेर पडताना त्याला पक्ष दिसत नाही,
त्याला फक्त घरासमोरचा खड्डा दिसतो. शाळेत जाणाऱ्या मुलांना रोज चिखलातून चालावं लागतं. त्यांच्या गणवेशावर चिखल उडतो. रिक्षा चालकांच्या वाहनाची रोज दुरुस्ती होते. सामान्य माणसाच्या पेट्रोलपेक्षा जास्त खर्च गाडीच्या रिपेअरिंगमध्ये होत आहे. आणि जर एखादा गंभीर रुग्ण या रस्त्यावरून रुग्णवाहिकेत जात असेल तर प्रत्येक धक्क्यासोबत त्याच्या वेदनाही वाढत असतील. हा प्रश्न फक्त रस्त्याचा नाही, हा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा. भंडारा शहरातील काही युवकांनी तर या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी नगर परिषद कार्यालयात सदाफुलीची रोपं घेऊन आंदोलन केलं. तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर फार गाजला. तो पहा. चांगले रस्ते दिल्याबद्दल नगर परिषदच्या विजय असो. चांगलं पाणी दिल्याबद्दल नगर परिषदच्या. आज भंडारा शहराची अवस्था पाहता भंडारा शहरात संपूर्ण ठिकाणी मुख्य रस्ते असोत किंवा गल्लोगल्लीतले रस्ते असोत, सर्व रस्ते फुटलेले आहेत. त्या संबंधात आम्ही भंडारा शहरातील युवक, सर्व संघटना, पक्ष वगैरे सर्व सोडून फक्त भंडारा शहरातील युवक म्हणून आम्ही तरुण सर्व मुलं इथं उपस्थित झालो आहोत. आणि आज आम्ही शांततेत सीओ साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो आहोत. जर आमच्या मांगा 15 दिवसात पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मोठ्या संख्येने नगर परिषद समोर आंदोलन करू, ही आंदोलन करू आणि याला जबाबदार नगर परिषद प्रशासन राहील. त्यांचा संदेश स्पष्ट होता. जर रस्ते बनत नसतील तर खड्ड्यांमध्ये बाग तरी तयार करूया. ऐकायला विनोदी वाटत असेल तरी हा विनोद नाही, हा संताप आहे, ही वेदना आहे आणि ही प्रत्येक करदात्याची हतबलता आहे जो प्रामाणिकपणे कर भरतो पण बदल्यात त्याला सुरक्षित रस्ते सुद्धा मिळत नाही. निवडणुका आल्या की मोठमोठे आश्वासन दिली जातात. स्मार्ट सिटी बनवू, ग्रीन सिटी बनवू, आधुनिक भंडारा तयार करू. पण वास्तव काय? अर्धा तास पाऊस आला की रस्ते तळ्यासारखे दिसतात. लोकांच्या घरात पाणी शिरतं, वाहतूक ठप्प होते आणि नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. आज गरज आहे ती एकमेकांवर आरोप करण्याची नाही तर जबाबदारी स्वीकारण्याची. कारण उद्या खड्ड्यांमध्ये जर एखाद्याचा जीव गेला तर त्या कुटुंबाला राजकारणाची नाही, न्यायाची गरज असेल. भंडाराच्या नागरिकांना आता भाषणं नको आहेत, त्यांना सुरक्षित रस्ते हवे आहेत. त्यांना विकासाचे पोस्टर नको आहेत, त्यांना विकास प्रत्यक्ष रस्त्यावर दिसायला हवा. कारण रस्ते फक्त डांबराचे नसतात, ते लोकांच्या विश्वासाचे असतात. आणि जेव्हा रस्ते खड्ड्यात जातात तेव्हा लोकांचा विश्वासही डगमगू लागतो. तुम्हाला वाटत असेल की सुरक्षित रस्ते हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपण झकास मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा.